नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। आज केज विकास संघर्ष समितीच्या वतीनं केज बसस्थानकात गाड्या प्रवेशबंदी केलेली आहे। कारण हे आम्ही गेली अनेक वर्ष केज या ठिकाणी बस डेपो व्हावा यासाठी राज्य परिवहन मंडळाकडे मागणी करतोय। केज शहरात 7 एकर जागा रिझर्व आहे, आरक्षित आहे, मात्र या जागेकडे बघायला हे महामंडळ तयार नाही आहे। आम्ही सतत पाठपुरावा करतोय। 7 एकरपेक्षा अधिक जागा बीड रोडला या ठिकाणी या खास कामासाठी दिलेली केजवासियांनी, मात्र तरी महामंडळ या ठिकाणी याकडे लक्ष देत नाही। आमची दुसरी मागणी आहे, केज शहरामध्ये बस स्थानकात रिझर्वेशन सुविधा सुरू होती केजवासियांसाठी, आता ती धारूर या ठिकाणी नेली आहे। जेव्हा की केज हे 2 महामार्गावरचं जोडणीवरचं शहर आहे। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 2 प्रमुख महामार्ग आहेत, जे की खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर या 2 मार्गावर हे गाव असताना या ठिकाणी महामंडळ इकडे लक्ष देत नाही आहे। फक्त काम चलाव सगळा धंदा सुरू आहे। केज शहरातील बस स्थानकाला कंपाऊंड वॉल नाही आहे। दररोज चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत। आता इथं अनेक लोक आहेत, चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत। तर या चोऱ्या केवळ कंपाऊंड वॉल नसल्यामुळे होऊ लागलेल्या आहेत। आमचं म्हणणं आहे कंपाऊंड वॉल जर झाली तर चोऱ्या बंद होतील आणि बस स्थानकाची स्वच्छता सुद्धा राहू शकेल। यासाठी आमची मागणी आहे की कंपाऊंड वॉल तात्काळ झाली पाहिजे। आमची पुढची मागणी आहे शौचालय। अनेक वर्षापासून आम्ही शौचालयाची मागणी करतोय। अतिशय घाण अवस्थेमध्ये महिलांना तिथं उतरता येत नाही। पुरुष कुठे बी जातात, महिलांना उतरता येत नाही। मात्र हे शौचालय का देत नाही परिवहन मंडळ? पैसे तर कमी घेत नाहीत लोकांकडून तिकिटाचे, मात्र या ठिकाणी हा अन्याय आहे। म्हणून आम्ही मागणी करतोय शौचालय ताबडतोब झालं पाहिजे। काही झालं की लगे पोलीस स्टेशनला कळवतात। आंदोलन कोणी करायला की लगे पोलीस स्टेशन, असं झालं तर देश कसा चालेल? म्हणून आम्ही आज या ठिकाणी बस स्थानकात बस गाड्यांना प्रवेशबंदी केलेली आहे। आलेल्या गाड्या जाऊ देणार नाही आणि येणाऱ्या गाड्या मध्ये येऊ देणार नाही। आमची पुन्हा मागणी आहे, आम्ही केजवासियांना आणि संपूर्ण समाज आणि प्रशासनाला सांगू इच्छितो, केज शहराला डेपो झाला पाहिजे। केज शहरात डेपो होणं खूप आवश्यक आहे, कारण अनेक वर्षापासून केजमध्ये डेपो नसल्यामुळं केजला गाड्यांची व्यवस्था करता येत नाही आणि या ठिकाणी सुविधा करता येत नाही। आमचं प्रचंड नुकसान होत आहे। यासाठी केजला बस डेपो झाला पाहिजे। दुसरी मागणी आमची, केज शहरामध्ये या ठिकाणी जे शौचालय हे ताबडतोब शौचालय झालं पाहिजे। कंपाऊंड वॉल, जी कंपाऊंड वॉल इथं झाली पाहिजे। आम्ही अनेक वर्ष मागणी करतोय। अधिकारी बदलले जातात प्रत्येक वेळेस। 2 मिनिट, 2च मिनिट सोडतो आम्ही, 2च मिनिट सोडतो, तुमच्या विनंतीला मान देतो। आम्ही हे करणार नाही, पण या प्रशासनाला विचारा, सारखं तुमच्याकडे पळतात। लोकांचं काय, लोकांच्या सुविधांचं काय? ठीक आहे, आम्हाला अटक होईल साहेब, कसं करणार आम्ही? प्रत्येक वेळेस हे प्रशासन तुमच्या आड लपतंय। आज चोऱ्या होतात, कंपाऊंड वॉल नाही सर, इथं कसं चालायचंय? गाडी जाऊ द्या, एवढी गाडी जाऊ द्या, गाडी जाऊ द्या, ठीक आहे। आम्हाला न्याय पाहिजे। अधिकारी येतात आणि कॅबिन मध्ये बसतात सर। या अधिकाऱ्यांना विचारा जा। प्रत्येक वेळेस आम्ही लोकशाही मार्गाला 2-4 माणसांसोबत कमजोरी समजू नये। प्रशासन सर 2-4 माणसं लोकशाही मार्गाला आंदोलन करतात, पूर्ण केज आणू शकतो आम्ही पेटून। लई दिवसाची समस्या आहे। चौरे साहेब, तुम्हाला वाटत असेल 2-4 माणसं आली म्हणून तुम्ही मजाक करत असाल, आमच्याकडे ते बी आहे। राजकारणावर जाऊ नका, समाजावर। तुम्ही आमच्या समस्या का सोडवत नाही? तुम्हाला कंपाऊंड वॉलचं तुमच्या हातात आहे साहेब। किती दिवस प्रत्येक अधिकारी बदलला? ऐका ना, 1 मिनिट साहेबात एकदा सांगू द्या आम्हाला, फक्त साहेबात एकदा सांगू द्या। तुमची फाईल फक्त बघा, जर 15 ते 20 वर्षापासून आमचे आंदोलन नसतील तर आम्ही साहेबांची काही गुन्हेगारी घेऊ, कोणत्याही कलम लावू द्या आम्हाला। ऐका, दुसरी गोष्ट, साध्या गोष्टीत आता साहेबाला घेऊन जाणार आहे मी। शौचालय बघा, कशा महिला बसतील आमच्या त्याच्यात, बघतायत साहेब तुम्ही? अहो अधिकारी, तुम्ही तुमचे अधिकार वापरा ना। तुम्ही फक्त म्हणता वरच्या हातात आहे, वरच्या हातात आहे, सगळं वरच्या नसतं साहेब, तुमच्या बी हातात आहे काही। इथलं सगळं व्यवस्था करायला तुम्ही सांगू शकत नाहीत खालच्या कर्मचाऱ्यांना। इतकी घाण अवस्था आहे की महिला जाऊ शकत नाहीत। पुरुष कुठं बी जातात बाहेर, महिला विनयभंग होतं या बस स्टँडवर नेहमी। महिला उघड्यावर बसतात, लोक असे बघतात। जमतंय का हे आपल्याला सांगा फक्त तुम्ही। आम्ही खोटं नाही बोलत तुम्हाला, खरंच तुम्ही अधिकारी म्हणून MPSCतून आला, आपण काही करणार आहेत की नाही आमच्यासाठी? काय झालंय बघा, या आपण बघूया। चला भोसले साहेब, या चला। सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका। सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन, हनुमान ज्वेलर्स, सराफा लाईन, मंगळवार पेठ, केज
या ठिकाणी आकर्षक आणि विविध डिझाईनचे दागिने आपल्याला मिळतील आणि एवढेच नव्हे तर आपण सोने आणि चांदी खरेदी केल्यानंतर या ठिकाणी एक कुपन दिल्या जाते आणि या कुपनाची सोडत झाल्यानंतर आपल्याला संधी मिळणार आहे एक आकर्षक दुचाकी जिंकण्याची.